नमस्कार मंडळी, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की श्रावण विशेष उपवासाची रताळ्यापासून आपण रेसिपी बनवणार आहोत. एकदम पौष्टिक, कुरकुरीत, खमंग अशी ही रेसिपी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी इथे 3 रताळे मीडियम साईजचे छान स्वच्छ धुवून घेतले आहेत. तर सुरुवातीला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यावर चाळण ठेवायची आणि चाळणीमध्ये हे रताळे आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहेत किंवा कुकरला सुद्धा शिट्टी करू शकता. 10 ते 12 मिनिटे रताळे छान वाफवून घ्यायचे आहेत. इकडे बघू शकता रताळे व्यवस्थित शिजले गेले आहेत. प्लेटमध्ये थंड करून घ्यायचे व नंतर त्याची आपल्याला वरची साल काढून टाकायची आहे आणि हे रताळे आपल्याला किसून घ्यायचे आहेत किंवा मॅशरने मॅश करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर उपवास असल्यानंतर सतत खिचडी भगर आपल्याला खाऊ वाटत नाही आणि रताळे एकदम पौष्टिक असते, त्याने ॲसिडिटीसुद्धा होत नाही. तर असा रताळेचा खमंग कुरकुरीत पदार्थ नक्की करून पहा. उपवास नसणारे सुद्धा आवडीने खातात. रताळे किसून घेतल्यामुळे त्याच्यात गुठळ्या राहत नाहीत, म्हणून आपल्याला ते व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये आता हिरवी मिरचीचे मी तुकडे घातले आहेत. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरे, कोथिंबीर याच्यात घालू शकता. नंतर इथे शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं आहे आणि बाइंडिंगसाठी इथे आता साबुदाण्याचं पावडर बनवून घेतली आहे, ती याच्यात घालायची आहे. सुरुवातीला मी निम्मी पावडर घातली आहे, नंतर लागली तर मी सर्व पावडर याच्यात मिक्स करणार आहे आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता व्यवस्थित याला बाइंडिंग येत आहे आणि आता याचे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहेत. तर आपण उपवासाचे रताळ्याचे कटलेट बनवत आहोत. तर अशा पद्धतीने इथे मी सर्व कटलेट बनवून घेते. खायला वरून एकदम कुरकुरीत होतात आणि आतून मऊसूत असे हे कटलेट तयार होतात. तर सर्व कटलेट बनवून झाले आहेत. आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूयात. त्यासाठी इथे ओला नारळ कट करून घेतला आहे, थोडेसे भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले, 1 हिरवी मिरची आणि 2 चमचे दही घालायचं आहे. चवीपुरतं मीठ आणि थोडंसं याच्यात पाणी घालायचं आहे आणि ही मिक्सरला चटणी फिरवून घ्यायची आहे. तुम्ही जिरे, कोथिंबीर खात असाल तर ते सुद्धा घालू शकतात. वरून जिऱ्याची फोडणीसुद्धा देऊ शकता. तर मी ही अशी चटणी ठेवली आहे. नंतर इथे तवा गरम करायला ठेवला आहे, त्याच्यावरती तूप घातलं आहे आणि हे कटलेट आपल्याला दोन्ही साईडनी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता, परंतु तळून घ्यायची काही गरज नाही, कारण रताळे आपण शिजवून घेतलेले असल्यामुळे शॅलो फ्राय केल्यानंतर सुद्धा ते एकदम छान कुरकुरीत असे तयार होतात. आणखी वरून इथे मी तूप सोडत आहे. लागेल तसं आणखी 1-2 चमचे तूप याच्यात सोडायचं आहे आणि दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत हे रताळ्याचे कटलेट भाजून घ्यायचे आहेत. उपवासाला बऱ्याच जणांना साबुदाणा खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते आणि रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच रताळे फायदेशीर आहे. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा रताळे खूपच फायदेशीर आहे. इम्युनिटी वाढते. नंतर पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा रताळे खूप मदत करते. पाहिलं तर रताळे एकदम पौष्टिक आहे, हेल्दी असा उपवासासाठी पर्याय आहे. ज्यांना साबुदाणा खाल्ल्यावर ॲसिडिटी होते त्यांनी असे हे रताळ्याचे पौष्टिक कटलेट नक्की उपवासाला करून खाल्ले पाहिजे. तर इथे सर्व कटलेट आपले शॅलो फ्राय करून झाले आहेत. बघू शकता एकदम वरून कुरकुरीत झालेले आहेत आणि आतूनसुद्धा व्यवस्थित भाजले आहेत, एकदम मऊ झालेले आहेत. चटणीसोबत एकदम छान लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत.